ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे डॉक्टर मधुभाऊंचं चेकअप करत असतात तेव्हा डॉक्टर बोलतात तुम्ही आधी डॉक्टरांकडे का नाही गेला. डॉक्टर बोलतात तुम्ही अगोदर डॉक्टरकडे जायला पाहिजे, तुमची तब्येत किती डाऊन झाली. कडे जायला निघालो होतो पण तेव्हा आम्हाला ह्या मेडिकल कॅम्पचं कळलं म्हणून आम्ही इथे आलो, नाही तर आम्ही डॉक्टरकडे जायला निघालो होतो. तेव्हा इथे अर्जुन बोलतो की ज्याला औषध घ्यायचं नाही तेव्हा इंजेक्शन द्यायचं काय, त्याला काय द्यायचं हे डॉक्टर ठरवतील. आणि तो कॉमेंट्री करत असतो आणि तेव्हा तो डॉक्टरांना बोलतो की मधुभाऊ औषध न घेत असतील तर त्यांना इंजेक्शन द्यायला पाहिजे, त्यामुळे तुम्ही हट्टीपणा करू नका आणि घरच्यांच्या डोक्यावर ताप देऊ नका. आणि तेव्हा सायली हसत असते. तेव्हा मधुभाऊ इंजेक्शन घेतल्यावर जास्तच ओरडायला लागतात. तेव्हा डॉक्टर बोलतात आता जरी तुम्हाला इंजेक्शन दिलंय तरी पण तुम्हाला गोळ्या घ्यायला लागतील, तेव्हा तुमचं एका इंजेक्शनने काम होणार नाही, तुम्हाला गोळ्या पण घ्यायला लागतील. अर्जुन कॉमेंट्री करत जातो तेव्हा अर्जुन त्यांच्या रूम मध्ये जातात आणि सायली त्याला अर्जुनला पाठी मागे वळून त्यांना पाहत असते आणि अर्जुनला हे सगळं मिळालेलं एक आवडच असतं. तेव्हा अर्जुन मनातल्या मनात बोलतो सायली तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी हे सगळं मी केलं होतं. तेव्हा इथे मेडिकल कॅम्पमध्ये बाकीचे पण उपचार घेत असतात तेव्हा त्यांना फी परवडत नसते, उपचार परवडत नसते, त्यामुळे हे सगळे मेडिकल कॅम्पमध्ये उपचार घेण्यासाठी आलेले असतात. तेव्हा इथे मधुभाऊ घरी येतात आणि ते चिडचिड करायला लागतात. इथे मधुभाऊ बोलतात की अर्जुनला हा मोठेपणा काय करायची गरज होती, एवढा मेडिकल कॅम्पमध्ये भरून त्याला आपला मोठेपणा दाखवायचा होता. तेव्हा कुसुम बोलते नाही मधुभाऊ, त्याला मोठेपणा काय दाखवायची गरज आहे, त्याने आधीच मेडिकल कॅम्प भरवायचं नियोजन केलं होतं, तुम्ही कशाला त्याच्यावर दोष देता. तेव्हा मधुभाऊ बोलतात मी इथे आलो तेव्हा त्याला समजलं म्हणून त्यांनी मेडिकल कॅम्प भरवला, त्यांनी इथे स्वतःच्या श्रीमंतीचं मोठेपणा करण्यासाठी हा सगळा प्लॅन केला आहे. तेव्हा इथे मधुभाऊ बोलतात एवढे मोठेपणा दाखवायचे काय त्यांना गरज होती, हे मला काही आवडलेलं नाही आहे. कुसुम पण मधुभाऊंना सूर देत बोलते की हा हे काय सगळं अर्जुनला काय करायची गरज होती, मी त्याला जाऊन जाब विचारते. तेव्हा हे बघून सायली पण तिच्या पाठी जाते. तिला जे एवढे पण आलेले असतात इलाज घेण्यासाठी ते अर्जुनला बोलतात की तुमच्यामुळे आम्हाला डॉक्टरचा मोफत उपचार मिळाला आणि तुमच्यासारखा जावे सगळ्यांना लागू दे. तेव्हा ते इलाज घेणारे आलेले सगळे म्हणतात की तुम्ही आमची किती काळजी घेतला आमच्यासाठी, आम्ही तुमचे कोण लागत नाही तरी तुम्ही आमच्यासाठी कॅम्प भरवला. तेव्हा तिथे कुसुम येते आणि बोलते जेवढा पण तुम्ही हे काम केलात ना खूप चांगलं काम केलं आणि मधुभाऊ हट्टीपणा करत होते त्यामुळे ते इथे यायला तयार नव्हते आणि तुम्ही मेडिकल कॅम्प लावून मोठा काम केलात आणि त्यामुळे आता इथे मधुभाऊ आलेत आणि तुम्ही खूप मोठं काम केलं आणि नाहीतर मधुभाऊ डॉक्टरांकडे कधीच गेलेच नसते. तेव्हा अर्जुन बोलतो हे सगळं माझं कर्तव्य आहे, जोपर्यंत माझी इथे बायको आहे तोपर्यंत मला हे सगळं करणं गरजेचे आहे आणि तुम्हाला ज्यावेळी माझी गरज लागेल ना त्यावेळी मी तुम्हाला तुमच्या पाठी मी उभा राहील. तेव्हा तिथे सायली येते आणि अर्जुनला पाहत असते आणि सगळं हे अर्जुनला हेच पाहिजे असतं आणि या सगळ्यामध्ये अर्जुनला सायलीच्या तोंडावरचा आनंद पाहायला मिळालेला असतो. जेवढे पण कॅम्पमध्ये इलाज घ्यायला आलेले ते बोलतात की तुमची सासरवाड आहे, तुम्हाला सासरवाडमध्ये येण्यासाठी कोणाची परवानगीची गरज नाही, तुम्हाला जर बायकोला भेटायचं असेल तेव्हा तुम्ही कधी पण इकडे या आणि सगळे अर्जुनच्या बाजूने असतात. चैतन्य ऑफिसमध्ये जायला निघतो तेव्हा त्याला कल्पना अडवते. ते कल्पना त्याला बोलते तुझं कोर्टात काम आहे का बाहेर कुठे काम आहे, कारण की तुझा अर्जुन पहिलाच अगोदर यापूर्वी बाहेर गेलाय. चैतन्य बोलतो तो ऑफिसला गेलाय, मी आज मेन करून काय केस आहे त्यासाठी तो लवकर गेलाय आणि मी पण आता ऑफिसमध्ये चाललो आहे. तेव्हा इथे कल्पना बोलते तुझा डोस लवकर जातो कुठे जातो काय कळत नाही म्हणून तुला सांगायची वेळ आली आहे. तेव्हा इथे अर्जुनचा डबा राहतो आणि ती प्रियाला बोलते तू तो डबा अर्जुनला दिसेल. प्रिया बोलते तू काळजी करू नको मी पटकन डबा देऊन येते. इथे चैतन्य अर्जुनला फोन करतो आणि तो बोलतो कुठे आहेस तू आता. अर्जुन बोलतो मी इथे कॅम्पमध्ये आहे. तेव्हा अर्जुन तिकडची सगळी घटना अर्जुनला चैतन्यला सांगत असतो तेव्हा ते सगळं प्रिया ऐकत असते. चैतन्य बोलतो तू वा किती काम मोठं केलंस, तू आपल्या सासऱ्याने किती खुश केलं, तुझ्यासारखा जावई कुठे भेटणार आणि तू तुझ्या सासऱ्यासाठी मेडिकल कॅम्प लावला आणि एका मेडिकल कॅम्प लावून तू सगळ्यांना फ्री उपचार दिला आणि ते प्रियाचा रागाचा पारा खूप चढलेला असतो आणि जर तो सायलीच्या एवढा जवळ जाईल तर माझा पूर्ण प्लॅन फ्लॉप होईल. ते प्रियाला युक्ती येते, ती एक गिफ्ट पॅक करायला सांगते आणि त्यामध्ये तू ॲड्रेस न घेता आणि फॉर्म न लिहिता तो पॅक करून पाठवला जातो. ती ॲड्रेस देते आणि त्या ॲड्रेसवर सुभेदार परिवाराचं नाव असतं. प्रियाला माहित नसतं तोच प्लॅन तिच्यावर उलटणार असतो. इकडे मधुभाऊंची तब्येत सुधारली असते तेव्हा ती सायली बोलते. तेव्हा इथे कुसुम बोलते हा सगळा इंजेक्शनचा कमाल आहे. ते कुसुम बोलते की परत एकदा मधुभाऊ अर्जुनवर चिडायला तयार आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात तो अति छान आहे, त्यांनी सगळ्यांसाठी मेडिकल कॅम्प लावला. व कुसुम बोलते तो आणि इंजेक्शन दिले म्हणून तुम्ही बरे झाला. तेव्हा मधुभाऊ बोलतो त्यांनी का सोन्याचं इंजेक्शन दिलं होतं का काय. प्रियाची ऑर्डर पोहोचलेली असते, कुरिअरवाला येतो तेव्हा प्रिया बोलते निघ इथून लवकर. प्रिया त्याला बोलते तुला कोणी पाठवलं, कोणी इथे पाठवलं आणि ती आरडाओरडा करायला. हा आवाज ऐकून सगळे तिकडे येतात आणि प्रिया सांगायला प्रिया बोलते बघा काय पाठवलं आहे आणि बघा हे कोणी पाठवलंय आणि हे सगळं करणारा असणारा तो महिपन शिकरे. तेव्हा प्रताप बोलते तू की अशी एवढी शुअर असेल ते महिपन शिकरेनेच पाठवलं आहे. प्रिया इथे ड्रामा करत असते आणि सुभेदार कुटुंब हाजरतं. तेव्हा प्रिया बोलते हे सगळं सायलीमुळे होतं, अर्जुनने जर मधुभाऊंची केस घेतली नसते हे सगळं झालं नसतं. तेव्हा प्रिया बोलते तुम्ही काळजी करू नका, हा सगळा वार मी माझ्यावर
करून घेईन. तेव्हा इथे प्रिया तुम्हाला काय होऊ देणार नाही हे ते सगळं बोलत असते. इथे अर्जुन घरी येतो तेव्हा अर्जुनला हे सगळं सांगतात. तेव्हा महिपन अर्जुन रागवतो आणि तो महिपन शिकरेच्या घरी जातो. अर्जुन महिपनला बोलतो तू आम्हाला घाबरवण्यासाठी हे सगळं तुला सगळं करण्याची काय गरज होती आणि माझ्या कुटुंबाला एक पण खुरूस आला ना मी तुला सोडणार नाही. आणि अशा प्रकारे अर्जुनने महिपन शिकरेला धमकी दिलेली असते.